नाशिकमध्ये निसर्गाने दाखवलेलं हे रौद्र रूप पहा. द्राक्ष बागांमधून नदी वाहिल्यासारखं पाणी वाहतंय. सगळा कांदा पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय. मका जमीनदोस्त झाली आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत ते वडनेर भैरव परिसरात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतीचं मोठं नुकसान झाले. द्राक्ष बागांना या पावसाचा मोठा फटका बसला असून द्राक्ष बागांमधून 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. यंदाच्याच नाही तर पुढच्या द्राक्ष हंगामावर देखील याचा मोठा परिणाम झालाय. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तिथं भयानक पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये द्राक्ष बागेची मोठी नुकसान झालेली. तर सरकारला एवढीच विनंती आहे का पुरेपूर काळजी करून लक्ष घालावे आणि नीटनेटकं थोडंसं उन्हाळ कांद्याची पण खूप नुकसान झाली. कोणाचेच कांदे व्यवस्थित राहिलेले नाही. पूर्ण कांदे पाण्यात तरंगलेले आहे आणि कांद्यांचं पण द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालेलं आहे. कारण गर्भधारणाच होणार नाही. त्या निश्चित सरकारने काहीतरी थोडंसं व्यवस्थित लक्ष घालून भरपाई द्यावं आम्हाला काहीतरी. जो पाऊस झाला तो एकदम भयानक परिस्थितीमध्ये पाऊस झाला, ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि त्याचे विपरीत परिणाम असे झाले की जे संपूर्ण वडनेर भैरव नगरीतील किंवा चांदोड तालुक्यातील कांद्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कांदे काढणीचे बाकी जे काढले होते ते पण पाण्यात बुडून सडून गेले आणि द्राक्ष बागेतली शेणखतं, रासायनिक खतं, माती पण वाहून गेली. अँगलचे गट उघडे पडले आणि जो शेतकऱ्याचा जो साधारणतः आत्तापर्यंतचा जो झालेला खर्च 30,000 ते 40,000 रुपये खर्च एकराचा झालेला आहे, तो खर्च पूर्ण वाया गेला आहे. येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये द्राक्ष बघायला भेटणार नाही शेतकऱ्याला. आणखी कुठलं पिकाचं नुकसान? द्राक्ष पीक आणि कांदा, आत्ता तर हेच 2 पिकं आहे. उन्हाळा कांद्याचं पूर्ण नुकसान झालं आहे आणि द्राक्षाचं पण पूर्ण नुकसान झालेलं आहे. आणि याच्यात जी गर्भधारणा व्हायला पाहिजे होती ती गर्भधारणा होणार नाही. पर्यायाने पुढच्या हंगामात द्राक्ष माल कमी पडणार. काय नाव तुमचं? दिगंबर पाचोरकर, वडनेर भैरव. दुसरीकडे चांगला दर मिळेल या आशेनं ठेवलेला कांदाही पावसानं भिजला. पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर एवढा होता की वडनेर भैरवला झाकून ठेवलेला कांदाही भिजला. मोठ्या आशेनं शेतकऱ्यांनी दिवस रात्र मेहनत करून शेत फुलवलं होतं. मात्र पावसानं शेतकऱ्यांच्या साऱ्या स्वप्नांवर पाणी फेरलं. नाशिकहून प्रवीण ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.